तर आपली ब्लॉग रील स्टार आली आहे इथं श्रावणी सातव. तर फिरा नाही यायचं तर आपण जाऊन फिरायचं. इथं एक मंदिर आहे पुढे गेलो त्या मंदिरात जाऊ आपण. काहीतरी त्याबद्दल सांग ना. फक्त एवढं आपण इथं चाललो होतो पुढं आणि इथं खूप भारी रांगोळी काढते ते. तर बघू आपण. आपण चाललो आहे जरा वारे बरं म्हणजे वारकाई बरं पुढे चाललो आहे आणि चिप्स वगैरे घेतले आहे नीलरजनी. आम्ही देणार आहे आता आम्ही कुणाला देणार आहे तर चला दाखव पैसे द्याव ना कुणाला द्यायचे. मागच्या वेळेस आपण गेलो त्या मंदिरात. हा आठवत चालत तिकडं. तर त्या मंदिराची विशेषता सांगायला गेलं तर ती शंकरचं मंदिर आहे आणि अतिशय जुनं मंदिर आहे आणि बसायला वारकऱ्यांना वगैरे अतिशय उत्तम सोय आहे तिथं. तर आता आम्ही तिथंच चाललोय. जवळजवळ इथून अर्धा किलोमीटर असेल, लय नाही. तर चला 2 पावलं जाऊया. आणि तिथलं आहे ना विहिरेचं पाणी एकदम निळं आहे, एकदम निळं आणि एकदम प्युअर असलं भारी पाणी आहे ना. भक्त असं मन तृप्त होऊन जातं. तर आपण जाऊया, काही विषय नाही. तर तुम्ही बघू शकता आत्ताचा जो हा प्रसंग आहे इथला रस्त्यावरचा हा जो सीन आहे हा वर्षातून फक्त एक दिवस असतो. वर्षातून कारण वर्षातून एक दिवस फक्त महाराष्ट्रात पुण्यात. आणि जोपर्यंत पालखी पुण्यात असते तोपर्यंत एक आनंदाचा ही लहर पुण्यात असते. आणि मला सांगायला गेलं तर हे आहे ना 7 दिवस देहू ते पंढरपूरपर्यंत जास्त वर जिथं पालखी येणार आणि म्हणजे जिथनं पहिल्या विसाव्यापासून दुसऱ्या विसाव्यापर्यंत अख्खा रस्ता मोकळा असतो. गाडी एक पण सोडत नाही, जाम केलेला असतो पूर्ण रस्ता. वारकऱ्यांची गाडी टेम्पो जे असतात त्यांना परमिशन असते तर दुसरं कोणालाच नाही. तर आता इथं पण काहीतरी वाटप चालू आहे वाटतं. त्याला बघू आस्वाद घेऊ असावा असा एक छंद. असं काही नाही, सगळं सोडायचं नाही. अरे इथं काय केलं भाऊ, ही रांगोळी काढ. आता ही अशी कंडिशन झाली आमच्या स्टँडची म्हणून म्हणतात ना हम करम करणे जाते कांड हो जाते. तर एक भात नीलराजकडनं घेतलेलं आहे. आपण आलो इथं. तर बघू शकता इथं वारकऱ्यांचे जी वाहन आहेत ती आहे तिथं. परत पाणी असेल, पाण्याची पण सोय बघा तुम्ही. पाणी पण आहे, पिण्याची पाणी आहे, पिण्याचे. बघू शकता तुम्ही. आलो आपण आता ॲट लास्ट बट नॉट लिस्ट हम पोच गए. शंकर भगवान की शंकराला माझ्या हरिओ देवाला माझ्या हरिओ शंकराला माझ्या देवाला माझ्या. तर आपण आता इथं दर्शन घेतलेलं आहे आणि ते वीर आहे. पण नंतर दाखवतो, जरा खाऊन झालं, थोडं बसतो. पाय पण थोडे दुखायला लागले. भात तसं चांगलं वाटतंय पण मला खाऊशी वाटत नाही. भूक लागली, भूक नाही रे, खाल्ले काही विषय नाही. घास घेऊन एवढं आनंदाने दिले, एवढं आवडीने दिले. चांगलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं अख्खं निळं पाणी आणि क्लोरीन वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे, तरी पण अख्खं निळं पाणी आहे. आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान.